अंबरनाथ मधून एक बातमी समोर येते। मातोश्री नगर मध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलाय। पैसे वाटल्याच्या आरोपावरून तणाव निर्माण झालाय। सध्या परिस्थिती मात्र नियंत्रणात असल्याचं समजतंय। घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे। अंबरनाथ मधून ही बातमी आता समोर येते। मातोश्री नगर मध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। पैसे वाटल्याच्या आरोपावरून त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला। तेथील परिस्थिती आता पोलिसांकडून नियंत्रणात आणण्यात आलेली आहे। तर मातोश्री नगर मध्ये हा तणाव निर्माण झाला होता। पैसे वाटल्याच्या आरोपावरून हा संपूर्ण गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। तेथील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले लोकशाही मराठीचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांच्याकडून। किरण, आता नेमकी परिस्थिती कशी आहे अंबरनाथ मध्ये? त्या ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलाय। परिस्थिती मात्र नियंत्रणात असल्याचं आता समजतंय। नक्कीच खरंच पाहायला गेलं तर सकाळपासून दोन जे प्रकार अंबरनाथ शहरामध्ये घडलेत, एक राष्ट्रवादीच्या पैशांचा आरोपाचा असेल, त्यानंतर बोगस मतदानाचा असेल आणि त्यानंतर आता लाठीचाराचा प्रश्न असेल। म्हणजे एकंदरीत अंबरनाथ शहरामध्ये निवडणुकीमध्ये हे असे प्रकार जे आहेत ते घडतायत आणि त्यामुळे जो एकच जी नागरिकांमध्ये एक वातावरण जे आहे ते एक मतदारांमध्ये एक भीतीचं वातावरण जे आहे याच्या परिस्थितीमुळे निर्माण होत आहे। मात्र आता या मातोश्री नगरमध्ये जी मारहाण वगैरे झालेली आहे किंवा सॉरी लाठीचार्ज झालेला आहे, त्या लाठीचाराच्या संदर्भामध्ये आता पोलिसांनी जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणलेली आहे आणि पैशांच्या वाटपावरून दोन गट होते, त्यांच्यामधून हा वाद झाल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती मिळत आहे आणि पोलिसांनी लाठीचार्ज जो आहे तो करत तिथे जो प्रकारचा वादविवाद किंवा ज्या प्रकारचा तणाव होता ते नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। जी, निश्चितच किरण, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।